जिथून शून्यातून आपण म्हटलं जातं ना विश्व निर्माण करणं, ते शून्यातून विश्व निर्माण केलं आहे ते अजिंक्य पवार यांनी. आपण पाहता एक कॅमेऱ्यापासून सुरुवात केली होती आणि आज जर तुम्ही पाहायला गेलं तर संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये KTC लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते आहे. बऱ्याचशा नवनवीन ठिकाणी आपण पाहत आहे जिथे KTC लाईव्ह खऱ्या अर्थानं पोहोचली नव्हती, आता तिथे मात्र पोहोचली आहे आणि ती देखील आपल्या कामाच्या जोरावरती. इथे फुललेंचा बॉल होता, ऑन साईडला टर्न केला, ऑलॉंग दी कार्पेट बॉल निघाला डीप काउ कॉर्नरमध्ये बॉल जाईल तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. दिनकर तलपे नॉर्थ साईड एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांच्याकडे क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, ज्यांनी क्रिकेट अगदी जवळून पाहिलं, ज्यांनी क्रिकेट अगदी जवळून खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या कानाकोना त्यांना माहिती आहेत, त्यांनी मात्र ओळखलं की जिथे शुभमच्या बॅटमधून चांगल्या प्रकारचे स्ट्रोक येत आहेत अशा वेळी मला त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि तेच त्यांनी केलं. चिरागची ही गोलंदाजी इथे मात्र सफल झाले, जागा बनवली स्ट्रोकसाठी, बॉलला उडवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, पाठवले 6 धाब्यांसाठी, ठोकलाय शुभमनं षटकार. हॅलो आहे, आशिली टेवा आहे, संधिवाताव आहे, लखवा आहे, असे प्रत्येक औषध आहे, मुळी येतावर आहे, मालीची तेल, निरगुडी तेल आहे ती आयुर्वेदिक. हा, गुडघेदुखी, सांधेदुखी, लखवा, गॅप याच्यावर आहे. आणि सगळ्या गुराढोरावर सगळ्यावर आम्ही औषध देतो. असं पारंपरिक आम्ही करीत आलेलो आहोत. काय सांगू आता अंडी वापर काय ते सांग फक्त. याला सूप बोलते, बांबूपासून काय काय बनवतो ते सांगा. बांबूपासून काय काय वस्तू बनवतात ना, काटे बनवते, हे बनवते, टोपली बनवते, बस खाली बस सगळं सांग. हात लावून सांग काय ते बनवायचं आहे, त्याला सूप बोलतात, याला टोपला बोलतात, त्याचा वापर सांग कशासाठी होतो. चला नेक्स्ट मॅच असेल वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला, ही वस्तू बांबूपासून तयार केलेली आहे. हे सूप आहेत. आता हे सूप म्हणजे कच्ची मॉडेल आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर असं होईल. हे पूर्ण आहे आणि त्याच्या बांबूपासून एक क्लिप आहे, लेडीजसाठी क्लिप वापरायची आहे, ती केसाला लावतात. ही आहे आपली चपातीसाठी टोपली आहे आणि आपले परड्यात जातोय फुलं बिलं घ्यायला देवासाठी, ती फुलदाणी म्हणून आहे. आणि हा कणगा आहे छोटासा, म्हणजे आता मी दाखवापुरता आणला आहे, मोठा आणू शकत नाही मी एवढ्या लांब. त्याच्यामुळे भात ठेवायची आमची परंपरा होती, ती कणग्यात भात ठेवायचो आम्ही आधी, सागाची पानं लावून. भाताला काय टेन्शन नाही, तुम्ही 2 वर्ष ठेवलं तरी धोका नाही. बस ही हळद आहे, ती आम्ही अशी चिरून आणि मग वाळात टाकून आणि मग उकळात कुटायची, मग दळायला न्यायची. मग घरी होते ना, या उपासासाठी आहे. या करांदे आहे, हा हे करांदाचा कांदा आणि या कोणा आहे
आणि या कंद काय आणि ही आळकुडी आहे ही नाचणी ही. हा दळून काय आलं आणि त्याला पोराला जर दूध नसला तर याचा मग रसा कर हं? नाचणीचा काय फायदा त्या मुलासाठी काय सांगा? मुलासाठी हे भिजात टाकायची आणि वाटून घ्यायची ती गाळून घ्यायची मग मुलाला हा दूध कमी ज्या बाईनं हा दूध कमी आहे ते ज्या बाईनं दूध कमी हा. मुलांसाठी यांचा सत्कार करा. घे नाव घे. काय नाव बाई- आहे त्यांचं नाव काय? यांचं बाबांचं पहिलं अरे तुझा नाव अरे जाऊन बाला हरी जानू भला बाला धन्यवाद. इथे जे आदिवासी लोक कलाकार तसेच आदिवासी वैदू तसेच आदिवासी ज्या रानभाज्या आणि जे आदिवासी ज्या हे कंदमुळे यांचं जे उत्पादन करणाऱ्या ज्या आदिवासी महिला आहेत आणि आदिवासी वैदू आहेत यांचा आपण इथे कर्जत ग्रामीण भाजपकडून यांचा इथं आपण सन्मान करत आहोत. आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुरामजी दरोडा साहेब यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. हरी जानू भला हे आदिवासी वैद्य हे अनेक सापांच्या विषावर औषध देतात. तसेच अनेक अनेक दुर्धर आजारांच्यावर ते रामबाण औषध देतात. त्यांचा इथे आपण यथोचित सन्मान करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच आदिवासी धान्य आणि आदिवासी कंदमुळे तसेच आदिवासी भाज्याचं उत्पादन घेणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत हिराबाई परशुराम सिंगवा यांचाही आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुरामजी दरोडा साहेब यांच्या हस्ते त्यांनाही सन्मान करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. याच्यानंतर बांबू आणि लाकूड बांबू उत्पादन घेणारे आमचे शंकरजी बांगारे नागेवाडीचे अनेक बांबूपासून कलाकृती तयार करतात ते आणि त्याचं प्रदर्शन अनेक मुंबईसारख्या अनेक ठिकाणी त्यांनी जाऊन प्रदर्शन त्याचं केलेलं आहे आणि त्यांच्या कलागुण तो त्यांनी जोपासलेला आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये बांबूला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि पंतप्रधान मोदी साहेबांनी बांबू शेती आणि बांबू कलाकृती याचा प्रचार आणि प्रसारासाठी अनेक योजना या देशामध्ये लागू केलेल्या आहेत. तरी आपलं नाव शंकरजी कालू बांगारे हे नागेवाडीचे यांचाही आदिवासी संघटनेचे आधारस्तंभ आपले काशीनाथजी पादरी साहेब हे त्यांचा यथोचित मान सन्मान करतील. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. धन्यवाद. झाले इनिंग झाले का नाही. तरी आता आपण आदिवासी कन्यांचे कन्यापूजन आपण या ठिकाणी करत आहोत. आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि मनोहरजी पादरी साहेब जे आताच त्यांना आपण आदिवासी भूषण पुरस्कार दिले आणि आदिवासी सरकारचा महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवा पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यांच्या हस्ते तसेच परशुरामजी दरोडा साहेब काशीनाथजी पादरी साहेब आणि कर्जत भाजपच्या ग्रामीण मंडळाच्या वतीनं आपण आदिवासी कन्यांचे पद्यपूजन आणि आदिवासी कन्यांचे पूजन इथे करत आहोत. कन्यापूजन करत आहोत. सर 4 रन आहे. 4 रन नो बॉल नाही आहे. फेअर डिलिव्हरी आहे. ज्यावेळी बॅट्समननं बॉल ऑफर केला ज्यावेळी शॉटसाठी गेले त्यावेळी तो बॉल अगदी डीप होत होता आणि ते KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू शकता. चांगला बॉल थोडासा बाहेर ठेवला पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. हा डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतो. मंगेश हे षटक आपण पाहताय. पहिला फुलटॉस बॉल त्याच्यावरती आलेला तो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 2.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्ती पथावरती आपण पाहताय
आणखीन एक चांगला बॉल कट केला आहे, परंतु शॉट थर्डमॅनला फिल्डर आहे, नॉ सेकंडवरती फेकी झाली आहे, परंतु बॉलर अगदी दूर होते आणि तिथे मात्र पुन्हा एकदा फिल्डिंग थोडीशी खराब होताना पाहायला मिळते. वेगानं बॉलवरती यायचं होतं, वेगानं बॉलला कलेक्ट करून फेकी करायची होती. तोपर्यंत इथून आपण पाहता की 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. शॉट थर्डमॅनला फिल्डिंग चांगली झाली होती, अगदी फ्लाइंग स्लिपला त्या ठिकाणी आपण बोलतो, आणि तिथून मात्र या 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 23. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये दुर्बा 11 सावळे. दोन्ही टीम इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस केला जाईल. आपण इनिंग ब्रेकमध्ये आपले दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पाठवायचे. दरम्यान इथे देखील आपण पाहताय डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॉल निघालाय, तिथून मात्र मिळाली एक सिंगल धाव. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र आता 24. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरमधला खेळ समाप्त झाला आणि अद्यापर्यंत एकही विकेट आली नाहीये. शुभम आणि दिनकर तळपे यांच्यामधली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली मॅच खऱ्या अर्थानं या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय. अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवायचा होता, जास्तचा टर्न घेतला. व्हाईट बॉल. आदिवासी दिन भाषण आपण या ठिकाणी आपण पाहताय. या ठिकाणी आदिवासी कन्या पूजन या ठिकाणी केलं जात आहे. अशिक्षित गरीब जरी असलो आम्ही, निसर्ग देव आमच्या प्रत्येक मनी, माणुसकीचे जपतो नाते, भेदभाव ना आमच्या ध्यानी, सन्माननीय यावेळी ऑन साइडला प्रॉपर टायमिंग, बॉल चालला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. ही ताकद आहे दिनकर तलपेची, ठोकलाय त्यानं मिड विकेटला. भव्य षटकार. दुर्गा 11 सावले टीमचे गणेशजी मोडक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी आलात, आपल्याला विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. दरम्यान आज षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 32. 32 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते श्री गणेश तलपे वडवली टीमची. शुभम आणि दिनकर जी पार्टनरशिप आतापर्यंत बिल्डअप झाली आहे, अगदी तंत्रशुद्ध अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. त्याचं अगदी जर पाहायला गेलं, दिनकरचं बॅलेन्स बॅटचं अगदी जर पाहायला गेलं ना तर परफेक्ट मिडल करून मारत असतो आणि त्याचा बॉलवरती नजर देखील अगदी क्विक आहे. प्रत्येक बॉल परखून निरखून त्याच्यावरती प्रति हल्ला करत असतो. वैभव आला. वैभवचा हा बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केलाय. बॉल चालला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. शुभम थांबाचं नाव घेत नाहीये. वैभववरती त्याने प्रति हल्ला चढवायला सुरुवात केली आहे आणि ठोकला आणखीन एक. वैभवच्या विरोधामध्ये षटकार. पॉइंट मधून बॉलला काढला, डीप मधून फिल्डर आले तोपर्यंत आणखीन एक सिंगलला जाऊ पाहायला मिळते. आता समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता दिनकरनं देखील मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी ड्रिंक ब्रेक झाला, एक शॉर्ट टीम मीटिंग झाली, त्यावेळी मात्र शुभमला कान मंत्र दिले. ज्यावेळी मोठा फटका येईल त्यानंतर मात्र एक सिंगल घेणं फार गरजेचं आहे. गोलंदाजाला थोडंसं त्रासदायक ठरवायचं असेल तर एक समीकरण जुळवणं फार गरजेचं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी जर पाहायला गेलं तर आउटसाईड ऑफस्टम होता, थोडासा बाहेरून जाणार होता.
वैभवनं वलकलं होतं. इथे मात्र दिनकर थोडासा पुढे सरकला, लगेच आपली लेंथ मात्र चेंज केली, बॉलचा टप्पा थोडासा मागे ठेवला आणि तिथून मात्र बॉलला बाहेर काढलं. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 39 जाबा धाव फलकावरती 2 बल्लाढ्य टीम मधला हा रणसंग्राम पाहायला मिळतोय. यावेळी उचली घेणारा बॉल पंचांकडे अपील आणि पंच इथून सांगतात इट्स अ वाईट बॉल. वाईट खऱ्या अर्थानं वाचवण्यासाठी जे अपीलचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला आणि इथून मात्र 1 बाउन्स देखील पंचांचा इशारा आला. म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही अशा प्रकारचा बॉल डिलिव्हर करूच शकत नाही. आता तुम्हाला दंडित करण्यात येईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 जावा धाव फलकावरती. 3.3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. यावेळी बॅक टू द बॉलर, फटका चांगला आहे, लॉंग मध्ये बॉल निघालाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले. 41 जावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दोन्ही टीम आपण पाहता भरपूर चांगला क्रिकेट या कर्जत विभागामध्ये कर्जतच्या बाहेर देखील खेळताना पाहायला मिळतात. सातत्यानं जर पाहायला गेलं तर आपल्याला श्री 11 चांदई टीम ही मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळते आहे आणि ती आज जर पाहायला गेलं तर श्री गणेश तलपे वडवली टीमच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळते. म्हणजे आज दोन्ही कर्जतच्या टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आपला खेळ मात्र दाखवत असताना पाहायला मिळतात. ज्यावेळी आपल्या विभागामध्ये त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर क्रिकेट खेळत असतात, त्यावेळी आपल्या विभागामध्ये प्रत्येक जण जर पाहायला गेलं ना तर आपापल्या ज्या कानाखुना आहेत, जे आपापले जे डावपेच आहेत ते एकमेकाला माहीत असतात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 जावा धाव फलकावरती. इथून आपण पाहू शकता वैभव थेरचा पुढचा बॉल दिनकर तलपेसाठी. इथे फुल लेनचा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकला होता, फिल्डर आहेत, डीप मध्ये बॉल निघाला, फिल्डर त्या ठिकाणी वेगाने आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंड झोन कडे शुभम होता, परंतु पंच इथे सांगतात आता मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण आता इथून पाहू शकता हा डिसिजन. त्या ठिकाणी शुभम पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही, की त्याच्या अगोदर वैभवनं बॉल एस्टॅनवरती लावला, या सर्व गोष्टींची चाचपणी केली जाईल, शहानिशा केली जाईल आणि त्याच्यानंतर हा डिसिजन जरूर तुमच्यापर्यंत येईल. क्लॅरिटी आणि क्वालिटी आपण आपल्याला पाहायला मिळते केटीसी लाईव्हची. आणि पंच इथे सांगतात यस फलंदाज इथून नॉट आउट. थोडंसं टेन्शन वाढलं होतं शुभम वरती, गरम झाले डोकं मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र प्रेशर आलाय असेल त्याला देखील. चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि इथून हा डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळतीये ती म्हणजे अगदी 45 जावा धाव फलक्यावरती. इंडिव्हिज्युअल दोन्ही बॅटरचं जर का विश्लेषण करायला गेलो तर मात्र 14 बॉलमध्ये 24 धावांवरती बॅटिंग करतोय तो म्हणजे शुभम आणि 10 बॉलमध्ये 17 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो म्हणजे दिनकर तलपे. आपण पाहता माइंड फ्रॉम तलपे वडवली. आणि आता गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज रोशन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. शेवटचं षटक दोन्ही टीमचे जर पाहायला गेले तर बरेचसे प्लेयर अनुपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थानं नवनवीन प्लेयर घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले दोन्ही संघ, परंतु खेळ त्यांचा स्वाभाविक खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर इथून पाहायला मिळतोय. जो नॅचरल खेळ आहे दोन्ही टीमचा तो आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना जर पाहायला गेलं ना तर आतापर्यंत थोडंसं वरचढ ठरला तो श्री गणेश तलपे वडवली संघ. पुढ्यामध्ये टाकला होता परंतु इथे फिल्डरकडनं बॉल सुटला. रनआउटची संधी आहे आणि अगदी फायनली जर पाहायला गेलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली आहे ती शुभमची रनआउटच्या स्वरूपामध्ये. ही धाव घेण्याची गरज होती का हा देखील प्रश्न आता सर्वांनाच पडून राहिला, कारण की ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये शुभम, प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमकरित्या फटकेबाजी करत होता. अगदी चारी बाजूला त्याची फटकेबाजी पाहायला मिळत होती. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती आणि इथे धाव घेण्याच्या
नादामध्ये तो मात्र परतताना पाहायला मिळतोय. 15 बॉलमध्ये 24 या धावसंख्येवरती तो इथून मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळायला मिळालं आणि पाहायला देखील मिळालं. आपल्या टीमसाठी एक चांगला स्टार्ट त्यानं खऱ्या अर्थानं मिळवून दिला. त्याच्यासोबत आपण जर पाहायला गेलं तर सलामीला गेलेला दिनकर तलपे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला आता एनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती संकेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शुभम बाद झाल्यानंतर संकेत आला. नेक्स्ट मॅच वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरड वरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दुर्गा 11 सावले. आणखीन एक बिग फाईट, बिग लढत इथून आपण पाहणार आहोत. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं मित्रांनो तर धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा आपण पाहताय नमो चषक 2025 पर्व दुसरं या स्पर्धेचं दिनेशजी रसाल साहेबांनी आयोजित केलेली ही स्पर्धा. ऑन साईडला फटका तर दमदार आहे. जसा बॅट वरती आला तसा बॉलला पाठवलाय. आणखीन एक मिड विकेटला ठोकलाय. दिनकर तलपेनं षटकार. सर्वांचं स्वप्न आहे नमो चषकामध्ये खेळण्याचं आणि आज या दोन टीम आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये या नमो चषकामध्ये पहिल्या मॅचमध्ये खेळताना पाहायला दुसऱ्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र व्हाईट बॉल. एक मोठा फटका आल्यानंतर आपली लेंथ मध्ये बदल करण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव आली आहे. 52 अर्धशतक कंप्लीट झालं बॅटिंग करत असताना श्री गणेश तलपे वडवली टीमचं. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. चला दोन्ही टीम टॉससाठी यायचं. आपला कॅप्टन पाठवा लगेच. इथे देखील आपण पाहतोय व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला. मिळेल फक्त सिंगलच. एक सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती म्हणजे 53. 53 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. भरपूर मेहनत घेतली आहे. भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. पूर्ण धोत्रे विभागानं आपण पाहताय पात्रजवाड या परिसरामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. ब्रदर 11 धोत्रे टीम या स्पर्धेला खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं नियोजन त्यांच्या हातामध्ये दिलं आहे. यावेळी आणखीन एक चांगला बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी पुढे निघालाय. बॅकअप त्या ठिकाणी अगदी उशिरा येईल तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. इथे खऱ्या अर्थानं आता गोलंदाज चांगली कामगिरी करतात. लेग बायच्या स्वरूपामध्ये या दोन धावा धावफलकामध्ये ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 55. 55 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. रोशनचं हे षटक. आतापर्यंत रोशन जबरदस्त कामगिरी केली आहे आपल्या गोलंदाजीतून. आणि इथे देखील विकेट आली आहे. फलंदाज या ठिकाणी परतताना पाहायला मिळतील. परंतु सर कोणता फलंदाज बाद आहे? दिनकरला मात्र अगदी शेवटच्या क्षणी माघारी फिरावं लागतंय. शेवटचे जे 2 बॉल होते त्याच्यामध्ये त्याला स्ट्राईक हवी होती परंतु तो आता परतताना आपल्याला पाहायला मिळेल. आता या पहिल्या सत्रातील जर पाहायला गेलं तर शेवटचा 1 बॉल शिल्लक असावा आणि त्या 1 बॉलमध्ये आता श्री गणेश तलपे वडवली हेच पाहत असेल की इथून जर का या बॉलवरती मोठा फटका आला, एक मोठा स्ट्रोक आला तर एक चांगली टोटल इथून धाव फलकामध्ये पाहायला मिळेल. दिनकर तलपे 12 बॉलमध्ये 24 धावा त्यांनी इंडिव्हिज्युअल आपल्या टीमसाठी बनवल्या. वैयक्तिक धावसंख्या त्यांची आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली बॅटिंग केली. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल फेस करेल फलंदाज ज्ञानेश्वर लगेचचा हा स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये आहे फिल्डर पकडली आहे कॅच.
शेवटच्या बॉलवरती देखील विकेट पाहायला मिळते, परंतु स्ट्रोक दमदार होता. अगदी जर पाहायला गेलं तर सफल झाले होते. रोशनने देखील बाहेर बॉल टाकला होता. विथ द टर्न स्ट्रोक चांगला केला होता, परंतु डीपला त्या ठिकाणी मात्र फिल्डर होते, तिथे मात्र झेल कॅरी झाली. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश तलपेवडवली टीमनं धाबा बनवल्या त्या 55 म्हणजे 55 आणि टार्गेट ठेवला ते मात्र आता श्री 11 चांदई टीमच्या अगेन्स्ट 56 या धावसंख्येचं. चला आणि आता मात्र फायनली आदिवासी महिलांचा नृत्य कार्यक्रम या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळेल. चला वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरळ वरेडी टीमचे कॅप्टन आणि तदनंतर दुर्बा 11 सावले टीमचे कॅप्टन. आपल्याला मॅच सुरू होण्या अगोदर कॉल दिला होता. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या इनिंग ब्रेक झालेली आहे, आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. चला वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ बरेडी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. दुर्बा 11 सावले टीमचे कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही टीमला पहिल्यांदा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या नेक्स्ट मॅचसाठी आणि लगेच टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन जोडले जातील आणि तिथे मात्र टॉस करतील. या स्पर्धेचे सर्व मी सन्माननीय दिनेशजी रसाल साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करायचा आहे. गाण्याला कोण आहे? हॅलो गाणार कुठे? नाही तो लांबडा आहे का? तुम्हाला पट्ट देतो ना आम्ही. अजय दे रे सध्या काय ना पट्ट. नाही तर कुणी कुठे ठेवलं काय माहित नाही. नाही रे ते लांबडा आहे तो. गाणं कोण आहे? गाणे कोण आहे? तू इकडे इकडे उभी राहा. माझा पहिला ना मान, माझा पहिला ना मान. माझा पहिला ना मान, माझा पहिला ना मान. माझ्या गावाचे देवाल, माझ्या गावाचे देवाल. माझ्या गावाचे देवाल, माझ्या गावाचे देवाल. माझा दुसरा ना मान, माझा दुसरा ना मान. माझा दुसरा ना मान, माझा दुसरा साधे ना टीम एक मान. प्लेयर पाठवा तुमचा.
माझ्या गणपती गणपती देवाला माझ्या गणपती गणपती देवाला माझ्या गणपती गणपती देवाला माझ्या गणपती गणपती देवाला माझा तिसरा नामान माझा तिसरा नामान माझा तिसरा नामान माझा तिसरा नामान माझा चांदा सुरायाल माझ्या चांदा सुरायाल माझ्या चांदा सुरायाल माझ्या चांदा सुरायाल माझा चवता नामान माझा चवता नामान माझा चवता नामान माझा चवता नामान माझ्या धंतरे मातील माझ्या धंतरे मातील माझ्या धंतरे मातील माझ्या धंतरे मातील माझा पाचवा नामान माझा पाचवा नामान माझा पाचवा नामान माझा पाचवा नामान माझा पाची पांडवाल माझ्या पाची पांडवाल माझ्या पाची पांडवाल माझ्या पाची पांडवाल गाणं नको ना आम्ही मोलकरी ठाकर आणि या नृत्यासाठी सन्माननीय दिनेशजी रसाल यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं आणि तदनंतर काशीनाथजी रसाल यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. आम्ही जंगलात जाणार आम्ही जंगलात जाणार आणि आम्ही जंगलात जाणार आम्ही जंगलात राहणार आणि आम्ही जंगलात राहणार आम्ही कानमुळी आणणार आम्ही कानमुळी आणणार आम्ही कानमुळी आणणार आणि आम्ही कानमुळी आणणार आम्ही कानमुळी आणणार आणि आम्ही कानमुळी आणणार आम्ही आदिवासी राहणार आणि आम्ही आदिवासी राहणार आम्ही आदिवासी राहणार आणि आम्ही आदिवासी राहणार आम्ही मोलकरी ठाकर आणि आम्ही मोलकरी ठाकर आम्ही मोलकरी ठाकर आणि आम्ही मोलकरी ठाकर आम्ही काबर कष्ट करणार आम्ही काबर कष्ट आम्ही काबर कष्ट करणार आम्ही काबर कष्ट करणार आम्ही काबर कष्ट करणार आम्ही काबर कष्ट करणार आम्ही झोपडीत राहणार आम्ही झोपडीत राहणार आम्ही आदिवासी राहणार आणि आम्ही आदिवासी राहणार आम्ही आदिवासी राहणार आणि आम्ही आदिवासी राहणार चला या नृत्यासाठी 1500 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलं जाईल. कुराडी चला रानाव चला रानाव चला रानाव
सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि सेकंड ओव्हरचा पहिला बॉल इथून व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 4 धाबा या धावफलकावरती आल्यात. श्री गणेश तलपे वडवली टीम आपल्याला 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे हे आपल्याला देखील लक्षात असू द्या. आपल्याला वारंवार ही सूचना मात्र या फटका तर सुरेख केलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूर राहतील. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑन मधून आलेला हा चौकार. या 4 धावा आल्यानंतर आता धावफलक पुढे चाललंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र अगदी 8 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. का 8 धावा तर धावफलकावरती झाल्यात परंतु 1 ओव्हर समाप्त झाले त्याच्यामुळे पॅनल्टीच्या 2 धावा या बॅटिंग करणाऱ्या श्री 11 चांदई टीमच्या अकाउंट मध्ये आपण ऍड करतोय. म्हणजे 8 आणि प्लस 2 पॅनल्टीच्या अशा 10 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 1 ओव्हर नंतर ऍड केल्या 10 धावा धावफलकावरती. सन्माननीय दिनेशजी रसाल साहेबांकडनं जे कॅश प्राइज आहे ते खऱ्या अर्थानं या आदिवासी जे नृत्य आपण पाहिलं त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं एक कॅश प्राइज आपण या ठिकाणी स्वतः या स्पर्धेचे सर्व दिनेशजी रसाल साहेब यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण नृत्य जी टीम आहे त्या टीमला मात्र दिलं जात आहे. फार चांगलं नृत्य आपण पाहताय. आदिवासी बांधवांकडनं या महिलांकडनं आपल्याला पाहायला मिळालं. बरेचसे आदिवासी उपक्रम आपण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर राबवले जात आहेत. या नमो चषक याच्या माध्यमातून आपण पाहताय बरेचसे वैद्यकीय आदिवासी बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आपण पाहताय जे रानटी मेवा म्हणून आपण मानलं जातं ते देखील या ठिकाणी आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतात. सहा धावा आल्यात. षटकार आलाय आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 17 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. प्रदीपचे हे षटक थोडंसं महागडं चाललंय श्री गणेश तलपे वडवली टीमसाठी. धावसंख्या आतापर्यंत 17. पाठलाग चालू आहे 56 धावसंख्येचा. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वरती. या ओव्हरमधील आपण जर पाहायला गेले तर 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आणि 4 बॉलमध्ये तब्बल 17 धावा. धन्यवाद. धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आदिवासी संस्कृती व आदिवासी लोककलेवर आधारित भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण तसेच आमचे सहयोगी जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे व ब्रदर्स 11 आयोजित आदिवासी व ओपन टेनिस क्रिकेटचे भव्य दिव्य सामने आणि नमो चषक यांचे आयोजन. या आयोजनाला आदिवासी संस्कृतीचा जागर तसेच उत्सव आदिवासी लोककलेचा या थीमवर आपण हे क्रिकेटचे सामने इथे आयोजित केलेले आहेत. या ठिकाणी
आदिवासी समाजातील जे समाजासाठी आदिवासी समाजासाठी ज्यांनी दिवस रात्र अहोरात्र ज्यांनी सेवा केली समाजाची समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा सर्व आदिवासी समाजभूषणांचा आदिवासी समाजसेवकांचा आपण इथे यथोचित सत्कार करणार आहेत सन्मान करणार आहेत. आज आपण श्री मनोहरजी पादरी साहेब यांनाही इथे आदिवासी भूषण पुरस्कार दिलेला आहे. तसेच आदिवासी संघटनेचे अध्यक्ष परशुरामजी दरोडा साहेब यांनाही आपण आदिवासी भूषण पुरस्काराने इथे सन्मानित केलेलं आहे. आता आपण लोबीवाडी गावचे सुपुत्र आणि आदिवासी समाजाचे लाडके पत्रकार आणि युवा पत्रकार ज्यांनी आदिवासी समाजासाठी अहोरात्र मेहनत घेऊन आदिवासी समाजाच्या समस्या आदिवासी समाजाच्या अडचणी आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून असो की प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असो जे ज्यांनी लावून धरले आणि ज्या प्रश्नांना वाचा फोडली आणि ते प्रश्न मार्गी लावले असे आमचे धडाडीचे पत्रकार श्री मोतीरामजी पादरी साहेब यांचाही इथे आपण आदिवासी भूषण पुरस्काराने त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. त्यांनाही आपण इथे आदिवासी भूषण पुरस्कार देत आहोत. हे बघ तरी मोतीरामजी पादरी साहेब पत्रकार युवा पत्रकार यांनी इथे आदिवासी भूषण पुरस्काराचा मान स्वीकारावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. त्यांचा आदिवासी भूषण पुरस्कार त्यांना परशुरामजी दरोडा तसेच आमचे कर्जत ग्रामीण मंडळाचे चिटणीस श्री काशीनाथ रसाल यांच्या हस्ते आपण इथे करत आहोत. धन्यवाद मोतीरामजी पादरी साहेब. आपण असेच अनेक अडीअडचणी समस्या आणि प्रश्नांना वाचा फोडून आपण समाजाची असेच अहोरात्र सेवा करावी हीच आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद मोतीरामजी पादरी साहेब. हा पुरस्कार त्यांच्या अंगी असलेल्या सेवावृत्तीला समर्पित आहे आणि कर्जत ग्रामीण मंडळ भाजप यांच्या वतीने आपण हा पुरस्कार त्यांना देत आहोत. आदिवासी समाजाच्या वतीने आपण हा पुरस्कार देतो. अध्यक्ष परशुरामजी दरोडा तसेच कर्जत ग्रामीणचे चिटणीस काशीनाथजी रसाल तसेच आदिवासी महाराष्ट्र सरकार सेवा पुरस्कार मनोहरजी पादरी साहेब यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार मोतीरामजी पादरी साहेबांना देत आहोत. यानंतर असेच एक युवा पत्रकार आणि धडाडीचे पत्रकार ज्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली अनेक राज्यकर्त्यांचे ज्यांनी धाबे दणलेले आहेत अनेकांच्या अडीअडचणी समस्या असतील ज्या कर्जतमध्ये ज्या ताज्या घडामोडी घडतात त्या तात्काळ जे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचं जे सातत्याने प्रयत्न करतात असे आमचे पत्रकार युवा पत्रकार अजयजी गायकवाड साहेब यांना इथे सन्मानित करण्यात येतो. आदिवासी समाजाच्या वतीने आपण त्यांना इथे सन्मानित करत आहोत. श्री परशुरामजी दरोडा साहेबांना मी विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद अजयजी गायकवाड साहेब. आपण असेच या पत्रकारितेमध्ये तसेच समाजाच्या समोर अनेक प्रश्न अनेक विकास कामांना मार्गी लावावं तसेच आपण या आदिवासी समाजाची सेवा करावी हीच आपल्याला शुभेच्छा. शॉर्ट आर्म पुल केलं होतं बॉलला आणि सरळ फेकून दिलाय ते सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार इथून मात्र प्राप्त केला. आणखीन एक आतिशच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळतो. या 6 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले ते 31-56चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग अगदी टीफार टॅक तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यावेळी पुनश्च एकदा फटका तर दमदार केलाय. फिल्डर आहे परंतु फरक पडणार नाहीये कारण की ताकद एवढी होती की बॉलला सरळ पाठवलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे आतिशच्या बाटमधून आलाय. आणखीन एक षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचली 37. 2 बॉलमध्ये आले 2 षटकार. यावेळी आणखीन एक लांब 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 आणखीन एक ठोकलाय. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना आपल्या अनोख्या स्टाईलनं आतिशनं इथे मात्र षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. नमो चषक 2025 मधील पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट करणारा हा फलंदाज आतिश आपल्याला पाहायला मिळतोय. मध्ये आला कर्जत टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या. वैभव थेर 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आणि आता या षटकामधील जर पाहायला गेलं तर 1 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे उर्वरित जर पाहायला गेलं तर 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 बॉलमध्ये आता इथून धावा बनवायच्या आहेत. 13 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. पहिला लोअर फुलटॉस बॉल हलक्या हाताने स्केअर केलाय. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र मिसफिल्ड झाली आहे. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. अगदी जर पाहायला गेलं तर थोडंसं माइंडने हा फटका त्यानं स्केअर केला. कारण की पहिलाच बॉल होता तो मात्र फेस करत होता. फुलटॉस देखील लोअर फुलटॉस देखील होता. मोठा फटका कन्वर्ट करू शकला असता परंतु ताकदीचा नाही तो युक्तीचा वापर केला. जिथे त्याला माहिती आहे फिल्डर अगदी डीपमध्ये आहेत. हलक्या हाताने जर स्केअर केलं तर इथून 2 धावा मिळतील. जिथे 13 बॉल आणि 13 धावसंख्येचं समीकरण आहे ते आता समीकरण इथून बदलताना पाहायला मिळेल. कारण की आता 12 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 11. 12 बॉल 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे श्री 11 चांदई टीमला. श्री गणेश तलपे वडवली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश तलपे वडवली टीमनं धावा बनवल्या त्या 55. असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या इथे उभारली आहे परंतु आतिश इथे देखील स्ट्रोक चांगला केला आहे. बॉल आला अगदी लॉंग ऑफमध्ये. त्या ठिकाणी आपण पाहताय ज्ञानेश्वर आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग देखील इथे पाहायला मिळते. 11 बॉल आणि आता 10 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं आहे. 5 बॉलमध्ये 15 या धावसंख्येवरती बॅटिंग करत आहेत ते मंगेश आणि 1 बॉलमध्ये 2 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो म्हणजे वैभव. दिनकर तलपेचा हा फुलटॉस बॉल पुनश्च एकदा ऑन साईडला डीपमध्ये चाललाय. काऊ कॉर्नरला सिंगल कंप्लीट. लगेच दुसऱ्या धाबेचा कॉल ती देखील कंप्लीट झाली. तिसऱ्या धाबेसाठी पलटलेत परंतु पंच सांगतात की नाही हा चौकारच आहे. आधीच तुमच्याकडे आता बचाव करण्यासाठी धावा फार कमी उरल्यात आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची जर फिल्डिंग कराल तर मात्र इथून ही मॅच तुमच्यापासून अगदी दूर निघून जाईल. तुम्ही अगदी पराजयाच्या छायेमध्ये इथून पडताना जरूर पाहायला मिळाल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 50. 10 बॉल 6 ची गरज. ऑन साईडला पुनश्च एकदा फोर्स केलाय. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत तिथून देखील एकच धाव कंप्लीट करताना पाहायला मिळतील. 1 धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 51. 51 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड वरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये दुर्वा 11 सावले. एक बिग फाईट आणखीन एक पाहायला मिळेल. हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55. अजूनही 1 धावसंख्येची गरज. 55 धावा धावफलकावरती आल्यात. 8 बॉलमध्ये आता बनवायची आहे ती अवघी 1 धाव. श्री 11 चांदई संघ मैदानाच्या आतमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग करते. मोठा संघ आहे. आपल्या नावाचा डंका अगदी संपूर्ण रायगडामध्ये नव्हे तर ठाण्यामध्ये देखील आपल्याला त्यांच्या नावाचा डंका पाहायला मिळतो. आणि इथून मात्र ही मॅच जिंकली ती मात्र श्री 11 चांदई टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम.
हार्ड लक टीम श्री गणेश तलपे वडवली. दोन्ही टीमला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच